नमस्कार माय टू फॅमिली। तर गिरणी कामगारांच्या अर्जाची प्रतीक्षा। आतापर्यंत लाखभर गिरणी कामगार पात्र अर्ज सादर करून पात्रता निश्चिती करून घ्यावी। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। गिरण्यांच्या जागेवरील घरांच्या योजनेसाठी राज्य सरकारने म्हाडाच्या माध्यमातून गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांकडून अर्ज भरून घेतले होते। त्यानुसार 2 टप्प्यात 2.25 लाख गिरणी कामगार आणि वारसांनी अर्ज भरले होते। म्हाडाच्या मुंबई मंडळाने 1.5 लाख गिरणी कामगारांच्या पात्रते निश्चितीसाठी मोहीम हाती घेतली आहे। 2 वर्षात 1.5 लाख गिरणी कामगारांपैकी केवळ 1,08,416 गिरणी कामगारांनीच मंडळाकडे अर्ज सादर केले। यापैकी 99,575 गिरणी कामगार आतापर्यंत पात्र ठरले आहेत। मात्र जवळपास 41,000 गिरणी कामगारांनी अद्याप अर्ज सादर केलेले नाहीत। त्यामुळे या कामगारांच्या अर्जाची मंडळाला प्रतीक्षा आहे। गिरण्यांच्या जागेवरील घरांच्या योजनेसाठी राज्य सरकारने म्हाडाच्या माध्यमातून गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांकडून अर्ज भरून घेतले होते। त्यानुसार 2 टप्प्यात 2.25 लाख गिरणी कामगार आणि वारसांनी अर्ज भरले होते। यातील अंदाजे 25,000 गिरणी कामगारांच्या घरांचे स्वप्न म्हाडाला पूर्ण करता आले, तर 1.5 लाख गिरणी कामगार यांच्या घरांचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही। या कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मात्र या दरम्यान 1.5 लाख गिरणी कामगारांची पात्रता निश्चिती पूर्ण करून सोडत झाल्यानंतर त्यांना तत्काळ घरांचा ताबा देता यावा, यासाठी पात्रता निश्चितीची मोहीम हाती घेण्यात आली। कामगारांकडून त्यांची सर्व कागदपत्रे जमा करून घेत कामगार विभागाच्या माध्यमातून पात्रता निश्चिती पूर्ण केली जात आहे। या मोहिमेला सप्टेंबर 2023 मध्ये सुरुवात झाली। या मोहिमेला 2 वर्ष पूर्ण झाली असून या 2 वर्षात 1,08,416 गिरणी कामगारांनी अर्ज सादर केले आहेत। यापैकी लाखभर गिरणी कामगार पात्र ठरल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी शनिवारी म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीदरम्यान दिली। गिरणी कामगारांसाठी राज्य सरकारने धोरण लवचिक असल्याचे 2 वर्षांनंतरही ही मोहीम बंद करण्यात आलेली नाही। जसे जसे कामगार येतात तसे तसे त्यांच्याकडून अर्ज सादर करून घेतले जात आहेत। मात्र मागील 6 महिन्यांपासून गिरणी कामगारांकडून कागदपत्र सादर करून अर्ज करण्याचे प्रमाण हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहे। आजही अंदाजे 41,000 गिरणी कामगारांनी कागदपत्रांसह अर्ज सादर केलेला नाही। त्यामुळे अजूनही मुंबई मंडळाला 41,000 गिरणी कामगारांच्या अर्जाची प्रतीक्षा आहे। या पार्श्वभूमीवर ज्या गिरणी कामगारांनी वा त्यांच्या वारसांनी कागदपत्रे जमा केलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करून पात्रता निश्चिती करून घ्यावी आणि गिरणी कामगारांच्या घराच्या सोडतीत सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई मंडळाकडून करण्यात आले आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, इथे ज्यांची पात्रता निश्चिती म्हणजे ज्यांनी आधी अर्ज केले होते त्यांचीच पात्रता निश्चिती होत आहे। त्याच्यामुळे जर तुमची पात्रता निश्चितीसाठी तुम्ही जर पुन्हा कागदपत्र सादर केलेले नसतील तर तुम्ही ते कागदपत्र सादर करायचे आहेत। आणि जे अर्ज करण्यापासून वंचित राहिले, ज्यांनी कधीच अर्जच केला नाही, तर त्यांच्यासाठी जे आहे सध्या तरी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू नाही। ते कधी होईल त्याच्याबद्दलही काही अपडेट नाही आहे। तर त्याच्यामुळे हा प्रश्न खूप विचारला जातो की आम्ही अजून एकही कागदपत्र जमा केलेला नाही, आमचा कुठलाच अर्ज आम्ही केलेला नाही, तर आम्हाला नवीन अर्ज भरायचा आहे। आमचे आजोबा म्हणा, वडील म्हणा किंवा कोणीही एक नातलग जे आहेत ते मिल वर्कर होते किंवा मिलमध्ये काम करत होते, पण आमचा अर्ज करायचा राहून गेलेला आहे। तर त्यांच्यासाठी तरी सध्या नवीन अर्ज नोंदणी जी आहे ती सुरू नाही आहे। फक्त ज्यांनी आधी अर्ज भरले होते त्यांच्यासाठीच ही पात्रता निश्चिती सध्या तरी सुरू आहे। तर आम्हालाही वाटतं की जे वंचित आहेत, ज्यांनी अर्ज करायचा ज्यांचा राहून गेलेला आहे त्यांची अर्ज नोंदणी व्हावी, परंतु सध्या त्याच्याबद्दल म्हाडाकडून काहीच प्रक्रिया सुरू नाही। त्याच्यामुळे हा प्रश्न वारंवार विचारला जातो आणि आम्हालाही कन्फ्यूज होतं की आता सारखंच आम्ही त्यांना ते सांगतो तरी पण तोच प्रश्न परत आमच्यापर्यंत येतो की आमचा फॉर्म भरायचा राहून गेला। तर खरंच आम्हाला सुद्धा मनापासून वाटतं की प्रत्येक गिरणी कामगार किंवा त्यांचे जे नातलग आहेत त्यांना त्यांच्या हक्काचं आणि मुंबईत घर मिळावं। तर त्यामुळे भविष्यात जेव्हा कधीही नवीन अर्ज नोंदणी सुरू होईल नक्कीच आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवू। इन फ्युचर जर मी हा यूट्यूब चॅनल जरी सोडलं तरी गिरणी कामगारांसाठी नवीन अर्ज नोंदणी जेव्हा कधी सुरू होईल नक्कीच मी त्याच्यावर 100% व्हिडिओ बनवेन, कारण माझी खूप मनापासून इच्छा आहे
की प्रत्येक गिरणी कामगाराला त्याच्या हक्काचं घर मिळावं. तर सध्या तरी जे 41,000 अंदाजे 41,000 अर्जदार आहेत ज्यांची पात्रता निश्चिती राहिलेली आहे. तर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी असेल तर त्यांना सांगा की पात्रता निश्चिती ही अजूनही सुरू आहे. तुम्ही पात्रता निश्चितीसाठी अर्ज सादर करू शकता आणि तुमची पात्रता निश्चिती करून घ्या. सो सध्या तरी एवढीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती, जी की माझ्यासाठी मला तरी वाटली की ही महत्त्वाची आहे. सो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.